शेवटी आपण आपल्या टार्गेट पर्यंत येऊन पोहोचलोय. हीच गडावरचं जे खांब टाका आहे, हीच खांब टाका आपल्याला संवर्धन करायचं आहे. स्वराज्यातल्या या गडदुर्गांनी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी लय मदत केली होती बरं का. आणि आज या गडदुर्गांची अशी अवस्था बघून लय मनाला वाईट वाटतं राहू. आज या गडावल्या प्रत्येक वास्तू जीव तुडून ओराडतात. आम्हाला कोणीतरी वाचवर, आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही. आमचं महाराज होतं तेव्हा आम्हाला पोटच्या पोरासारखं जपत होतं आणि आज आमच्याकडे कुणाचं बी लक्ष नाही. काय करायचं आम्ही, तुम्हीच सांगा. पण महाराजांची आण घेऊन सांगतो, माझ्या गडदुर्गांना तुम्ही खचून जाऊ नका. या स्वराज्यातल्या मातीत आज पण दुर्गसेवक जिवंत आहे बरं का. दिवस असू की रात्र, ही दुर्गसेवक स्वामीनिष्ठेने लढते ती बरं का, फक्त दुर्ग संवर्धनासाठी. म्हणूनच आज आम्ही दुर्गसेवकांनी कल्याणगडची मोहीम हातात घेतली होती. शनिवारी रात्री कामावून निघालो, ती घरी गेलोच नाही. थेट कल्याणगड गाठायचं म्हणलं. आपल्या भावाला कधी बी हाक मारा, आपला भाव आपल्यासाठी तयारच असतोय. अभिषेक बाबा धन्यवाद इथपर्यंत सोडल्याबद्दल. आता जातो, मस्तपैकी मोहीम फत्ते करून येतो. चल बाय. इथनं पुढे आपला प्रवास चालू होणार होता समर्थ ट्रॅव्हल्सनं, तो पण कळंबोलीपर्यंत. गाडीत बसल्यावर संकेत भाऊचा विचार चालू होता, उद्या मोहिमेला यायचं की नाही, कसं करायचं काय. शेवटी एवढ्या प्रतीक्षेनंतर आपला स्टॉप आलाच. चला संकेत गडावरती या. काय किती वाजेपर्यंत याल? 9 वाजेपर्यंत. चल औदुंबर दादाला घेऊन या. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. कशात दादा? मस्त मजेत. मजेत. फायनली आपण येऊन पोचलोय जयदीप दादांच्या गाडीत. येताना आपली परी बघा कशी बसल्या. परी जय शिवराय. मोहिमेच्या प्रवासाच्या आधी आपण आपल्या गाडीची पूजा करून घेतली, म्हणजे कसं आपला प्रवास एकदम भारी झाला पाहिजे. आणि ते होणारच किंवा महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. परी बरोबर मस्ती करत करत टाइम कधी निघून गेला ती कळालंच नाही. आमच्या परीला पण मोहिमेचा लय नाद बर का. लांब पल्ल्याच्या प्रवासात चहा नाही पिला तर प्रवासाची मजा कसली. आणि त्यात हे चॉकलेट बघून तर परी आमची कशी उड्या मारते बघा. शेवटी आमचा मुक्काम पडला कोरेगाव येथे असलेल्या गोळेगावात. हे आपल्या अभिदादाच्या ताईचं घर. घराच्या बाहेर मस्त असं शेड होतं आणि या शेड मध्येच आपल्याला आजची रात्र काढायची होती. मग काय हलकासा वारा सुटला होता, गारटा व्हायच होता. तर मग काय आम्ही समध्याने घेतली वाकाळण दिली ताणून. सकाळी उठल्या उठल्या आपल्या ताईनं पोह्यांचा बेत बनवला होता. पोहे खाल्लं म्हणलं ताईला निरोप देवावा. दादा जय शिवराय. जय शिवराय. चला ताई भेटू नंतर परत. काल रात्री इथंच थांबलो होतो ताईपाशी आणि ताईनं मस्तपैकी नाश्त्याची सोय केली होती. नाश्ता करून आता आम्ही निघालो कल्याणगडाकडे. आपला प्रवास इथंच थांबलेला नाही बरं का. आपल्याला भेटायचं पुढे कल्याणगडावर, ते बी दुसऱ्या भागात. बोल बजरंग बली की जय.